गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण कालच्या लेक्चरमध्ये फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम ही पूर्ण डायग्राम अभ्यासली. फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये युटेरस, विशेषतः आपण युटेरसचा पूर्ण अभ्यास केला. युटेरस मध्ये ज्या 3 लेअर किंवा 3 भाग युटेरसची बॉडी, इन्फेंटिब्युलम या भागाच्या आपण लेअर सुद्धा बघितल्या. युटेरसच्या वॉलच्या 3 लेअर पडतात, या 3 लेअर सुद्धा आपण अभ्यासले. या युटेरसच्या बाबतीत, फिमेलच्या बाबतीत विदिन द ऑल वर्ल्ड, नुसतं भारतातच म्हणजे भारतामध्येच हा प्रॉब्लेम आहे असं नाही, तर पूर्ण जगामध्ये युटेराइन कॅन्सर, फिमेलमध्ये युटेरसचा कॅन्सर होण्याचं प्रमाण बरंच आहे. म्हणून युटेरसच्या कॅन्सर विषयी आणि त्याचबरोबर ब्रेस्ट कॅन्सर इन द फिमेल, हे मात्र ब्रेस्ट कॅन्सरच्या बाबतीत संशोधनात एक लक्षात आलेलं आहे की जगामध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं जेवढं प्रमाण आहे त्यात अग्रेसर आपला मुंबई हे शहर, मुंबई या शहरामध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण हे जगाच्या तुलनेत पर्सेंटेजनं थोडंसं जास्त आहे. या 2 कॅन्सर विषयी किंवा या 2 कॅन्सरच्या थोडेसे सिम्पटम्स किंवा त्याची ट्रीटमेंट कशी केली जाते, त्याचबरोबर त्याचं डिटेक्शन सुद्धा कसं केलं जातं हे आपण बघणारच आहोत. मात्र त्या अगोदर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आणि मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम, आपण अगोदर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम अभ्यासली. ट्रान्सफर सेक्शन ऑफ टेस्टिस, टेस्टिसचा ट्रान्सफर सेक्शन आणि रिलीज सेक्शन दोन्ही अभ्यासलं. टेस्टिस हा टेस्टेस्टेरॉन नावाचा हार्मोन सिक्रेट करत असतो आणि ओव्हरीमध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन नावाचे हार्मोन सिक्रेट होतात फिमेलमध्ये. मेलमध्ये टेस्टेस्टेरॉन आणि फिमेलमध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन असे 2 हार्मोन, 2 सेक्सेस असणारे या 2 ऑर्गॅनिझम मध्ये किंवा 2 ह्युमन बीइंग, एक मेल आणि मेलमध्ये टेस्टेस्टेरॉन, फिमेलमध्ये इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, या हार्मोनच्या बाबतीत सुद्धा आणि या ग्रंथीच्या बाबतीत सुद्धा एक प्रमाण आहे आणि त्या प्रमाणाच्या कमी अधिक प्रमाणात जर झालं, म्हणजे सिक्रिशन कमी अधिक प्रमाणात जर झालं तर त्याचे सुद्धा विपरीत परिणाम शरीरावरती होतात. मात्र हे हार्मोन विदिन द एज ऑफ प्युबर्टी, प्युबर्टीच्या एज मध्ये अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असतात. त्या एज मध्ये हे हार्मोन सिक्रेट व्हायला सुरुवात होते आणि डेव्हलपमेंट ऑफ सेकंडरी सेक्सुअल कॅरेक्टर्स विदिन द सेम सेक्सेस, मीन्स इन द मेल the secondary sexual characters already they are included in our male reproductive system. जे आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये इन्क्लूड केलेले आहेत ते मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचे जे कॅरेक्टर आहेत त्यामध्ये विदिन द प्युबर्टी, ज्यामध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स हे डेव्हलप झालेले पाहायला मिळतात बिकॉज ऑफ टेस्टेस्टेरॉन सिक्रेशन. आणि फिमेलमध्ये इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन हे प्युबर्टीच्या वेळेला सिक्रेट होणारे हार्मोन आहे. आता मेलमध्ये टेस्टेस्टेरॉन सिक्रेट होणे आणि सेकंडरी सेक्सुअल कॅरेक्टर डेव्हलप होणे यासाठी एजचा कालावधी आहे 12 वर्ष ते 15 वर्ष, मीन्स विदिन द 12 to 15 years ऑफ एज इन द मेल. मेलमध्ये हे एज आहे 12 वर्ष ते 15 वर्ष. याला सर्वसाधारण मेलमध्ये प्युबर्टीचं एक कालावधी किंवा एक कालखंड असं संबोधलं जातं, तर फिमेलमध्ये आपण या अगोदर बघितलं इन 13 इयर, पर्टिक्युलरली 13व्या वर्षी फिमेलमध्ये प्युबर्टीची सुरुवात होते. इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन नावाचे हार्मोन सिक्रेट होतात ओव्हरीमध्ये. आपण ओव्हरीचं स्ट्रक्चर सुद्धा फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये अभ्यासतात, ज्यामध्ये सुरुवातीला फॉलिकल, प्रायमॉर्डियल फॉलिकल, त्यानंतर प्रायमॉर्डियल फॉलिकल ग्रोज डाऊन into the primary follicle, primary, secondary, tertiary follicle. त्याची जे स्टेप्स आहेत डेव्हलपमेंटल स्टेजेस, त्या प्रायमरी, सेकंडरी, टर्सरी स्टेज पर्यंत त्याची डेव्हलपमेंट चालते. टर्सरी स्टेजची डेव्हलपमेंट झाल्याच्या नंतर प्रायमरी फॉलिकल, सेकंडरी फॉलिकल अँड टर्सरी फॉलिकल, these tertiary follicle are developed into the graphene follicle, well developed or matured graphene follicle. वेल डेव्हलप ग्रॅफाइन फॉलिकल म्हणायचं किंवा त्याला मॅच्युअर ग्रॅफाइन फॉलिकल म्हणायचं. हे ग्रॅफाइन फॉलिकलची निर्मिती होते आणि ग्रॅफाइन फॉलिकल जेव्हा मॅच्युअर होतं तेव्हा ते रिलीजिंग द ओव्हम फ्रॉम द ग्रॅफाइन फॉलिकल इनडायरेक्टली फ्रॉम द ओव्हम, म्हणजे ग्रॅफाइन फॉलिकल पासून ओव्हम रिलीज केलं जातं, इनडायरेक्टली ते ओव्हरी पासून बाहेर रिलीज केलं जातं. त्याला ओव्हुलेशन असं म्हणतात. आणि ओव्हुलेशन नंतर त्या ग्रॅफाइन फॉलिकलच्या म्हणजेच फॉलिक्युलर सेल ज्या होतात त्या फॉलिक्युलर सेल गेट कन्वर्टेड इनटू दी कार्पस ल्युटम
त्या कार्पस ल्युटम मध्ये रूपांतरित होतात. दीज कार्पस ल्युटम सिक्रेट द हार्मोन इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन ऑल्सो. These estrogen and progesterone are responsible for the development of embryo after fertilization, and they are also responsible for development of secondary sexual character in the female. Female मध्ये ते secondary sexual character डेव्हलप करण्यासाठी सुद्धा ते हार्मोन कारणीभूत ठरतात. त्याचबरोबर जर embryo formation means sperm and ovum, if made together they are fertilized, then the development of embryo by these two hormones, या दोन हार्मोन कडून त्या एम्ब्रियोची सुद्धा डेव्हलपमेंट होते. म्हणजे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन एसेन्शियल ऑर द मेन हार्मोन, अँड इन द मेल then the testosterone which is secreted by the testis, means directly from the interstitial cell or leading cell, ज्याला आपण लिडिंग सेल असं संबोधलंय किंवा त्याला इंटरस्टिशियल सेल असं संबोधलंय, त्या सेल पासून टेस्टोस्टेरॉन नावाचा हार्मोन सिक्रेट होतो. तो टेस्टोस्टेरॉन नावाचा हार्मोन मेल मध्ये मॅच्युरिटी इंडिकेट करण्यासाठी कार्यरत ठरतो, जो सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरची डेव्हलपमेंट करतो. असो, हा भाग थोडासा बाकी होता, त्यामध्ये तो भाग तुम्हाला एक्सप्लेन केला थोडासा थेरॉटिकली. आता त्यानंतर प्युबर्टी इन फिमेल, फिमेल मध्ये असणाऱ्या प्युबर्टीचे दोन भाग पडतात, मॅनार्च अँड मॅनोप्यूज. Menopause and menarche. Menarche is the starting of the puberty. Puberty ची स्टार्टिंग म्हणजे सुरुवातीचं जवळपास 13 ते 14 वर्ष या वयोगटामध्ये सुरुवातीला मेन्स्ट्रुएशन पिरियड स्टार्ट होणे याला मॅनार्च असं संबोधतात. तर मॅनोप्यूज विदिन द 45 to 50, नियर अबाउट 55, म्हणजे 45 ते 55 या वयोवर्ष गटामध्ये जेव्हा स्टॉप द मेन्स्ट्रुएशन इन फिमेल, फिमेल मध्ये मेन्स्ट्रुएशन स्टॉप होतं, याला मॅनोप्यूज असं म्हणतात. मॅनार्च विच स्टार्ट फ्रॉम 13 years and menopause which stop the menstrual period within the 45 to 55 years. इन बिटवीन दिस टू, म्हणजे त्या दोन्हीच्या मध्ये जवळपास 47 वर्ष, काही फिमेल मध्ये ते 45 वर्ष असेल, काही फिमेल मध्ये 47 वर्ष असेल, काही फिमेल मध्ये ते 55 किंवा 52 वर्ष असेल, which is depends upon the personality and behaviors as well as the hormone secretion in the female. ते त्या वैयक्तिक महिलेच्या बाकी बिहेवियर किंवा त्यांच्या हार्मोन सिक्रेशन, ग्रंथीच्या डेव्हलपमेंट किंवा ग्रंथीच्या सिक्रेशन वरती हे सगळं मॅनोप्यूज किंवा मॅनार्च या बाबी अवलंबून असतात. असो, हा थेरॉटिकल भाग बाकी होता. आपण युटेरस इन द फिमेल, फिमेलच्या युटेरस विषयी चर्चा करत होतो. युटेरस मध्ये आपण 3 भाग युटेरसचे बघितले होते. या युटेरसच्या वॉलचे सुद्धा 3 भाग आपण बघितले होते, पेरिकार्डियम, मायोकार्डियम आणि एंडोकार्डियम. या 3 लेयर पासून या युटेरसची वॉल तयार झालेली असते. युटेरसची वॉल ही 3 लेयर पासून तयार झालेली असते. त्यापैकी एंडोमेट्रियम एक लेयर आहे, तीही आपण काल बघितली. त्या मागच्या व्हिडिओमध्ये एंडोमेट्रियम नावाची लेयर पूर्णपणे क्लिअर कट आपण अभ्यासली. त्या एंडोमेट्रियम लेयरची विशेषतः या ठिकाणी कॅन्सरसाठी त्याचा उल्लेख एंडोमेट्रियम लेयरचा. एंडोमेट्रियम बघा, पेरिकार्डियल, मायोकार्डियल अँड द एंडोमेट्रियम इज द वन लेयर ऑफ दिस. या एंडोमेट्रियम युटेरसच्या या भागाचा जास्तीत जास्त कॅन्सर युटेरस ऑफ कॅन्सरशी संबंधित. म्हणजे युटेरसच्या व्यतिरिक्त, म्हणजे या एंडोमेट्रियमच्या व्यतिरिक्त युटेरसचा कॅन्सर होत नाही असं अजिबात नाही. होतो, पण त्याचं प्रमाण अगदी नगण्य आहे. मात्र जास्तीत जास्त युटेरसचा कॅन्सर हा एंडोमेट्रियमला किंवा एंडोमेट्रियम याच भागाचा कॅन्सर युटेरस. कारण एंडोमेट्रियम हा एक युटेरसचाच भाग आहे आणि एंडोमेट्रियमला जास्तीत जास्त कॅन्सरची बाधा होऊ शकते. मोस्ट ऑफ कॅन्सर in the world in female as like a uterine cancer, there is the endometrium. हा एंडोमेट्रियम नावाचा कॅन्सर किंवा एंडोमेट्रियल कॅन्सर हा जास्तीत जास्त फिमेल मध्ये, मोस्ट ऑफ द फिमेल मध्ये हा कॅन्सर जर कॅन्सर असेल तर तो या प्रकारचे जास्तीत जास्त पाहायला मिळाले युटेराइन कॅन्सर मध्ये. आता हे 2 कॅन्सर, एक युटेरसचा कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सर, फिमेल मध्ये या 2 कॅन्सरचं प्रमाण जास्तीत जास्त पाहायला मिळते. या युटेरस कॅन्सर मध्ये
सर्वसाधारणरित्या सिम्पटम्स काय असतात, कुठले लक्षणं या युटेरसच्या कॅन्सरमध्ये फिमेलमध्ये पाहायला मिळतात, त्याविषयी आपण या सिम्पटम विषयी माहिती पाहू. पहिल्यांदा बघा, abnormal bleeding between the menstrual period. Abnormal bleeding, you know very well. Normally bleeding in the female मध्ये जर menstrual period ची नॉर्मली ब्लीडिंग जर बघितली तर which is about 45 to 100 ml, जवळपास ती ब्लीडिंग 45 ते 100 ml इथपर्यंत ही ब्लीडिंग आपल्याला पाहायला मिळते. मात्र ही ब्लीडिंग जर कमी किंवा अधिक, त्यापेक्षा खूपच कमी असेल किंवा त्यापेक्षा खूपच अधिक असेल, तर अशा वेळेला इट इज वन सिम्पटम्स ऑफ द युटेरियन कॅन्सर. या युटेराइन कॅन्सरचा ते एक सिम्पटम्स असू शकतं. ॲज वेल ॲज आता ब्लीडिंग ॲबनॉर्मल असणे हे एक सिम्पटम तर आहेच आहे. दुसरं एक सिम्पटम बघा, व्हॅजिनल ब्लीडिंग आफ्टर द मेनोपॉज. मेनोपॉज means the starting of menstrual cycle. Listen, म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकलची स्टार्टिंग ज्या वेळेला होते त्याला आपण मेनॉर्ज म्हणतो, आणि मेनोपॉज ज्या वेळेला मेन्स्ट्रुअल पिरियड पूर्णपणे थांबतो किंवा बंद होतो, मग त्या वेळेला मेनोपॉजच्या वेळेला व्हॅजिनल ब्लीडिंग स्टार्ट राहणे किंवा मेनोपॉज झाल्याच्या नंतर सुद्धा व्हॅजिनल ब्लीडिंग होत राहणे, इट इज द इंडिकेशन ऑफ द युटेराइन कॅन्सर. म्हणजे ज्याला आपण म्हणतो 45 ते 55 वर्षानंतर मेन्स्ट्रुअल सायकल फिमेल मध्ये बंद होते. हे नैसर्गिक आहे. नैसर्गिकरित्या मेन्स्ट्रुअल पिरियड बंद झाल्याच्या नंतर सुद्धा जर व्हॅजिनल फ्लक्स मधून जर ब्लीडिंग होत असेल, मेन्स्ट्रुअल पिरियड स्टॉप झाल्याच्या नंतर सुद्धा जर ब्लीडिंग होत असेल, तर इट इज आर ऑल्सो वन सिम्पटम, इट इज आर ऑल्सो वन इंडिकेशन ऑफ द युटेरियन कॅन्सर इन द फिमेल. हे महिलांमध्ये युटेरसच्या कॅन्सरचं हे एक लक्षण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. नंबर 3 चं लक्षण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल, अँड ॲबनॉर्मल वॉटरी फ्लुइड. लिसन, ॲबनॉर्मल वॉटरी फ्लुइड इन ओनली मेन्स्ट्रुअल पिरियड द ब्लीडिंग इज पॉसिबल, बट आफ्टर मेन्स्ट्रुअल पिरियड मीन्स ब्लीडिंग फेज, ज्याला आपण या मेन्स्ट्रुअल पिरियडच्या 4 फेज असतात ते सुद्धा आपण बघणार आहोत. मेन्स्ट्रुअल सायकल पूर्ण आपण अभ्यासणारच आहोत. मात्र त्या मेन्स्ट्रुअल सायकलच्या अगोदर 2 कॅन्सर या ठिकाणी इंडिकेट करणे किंवा कॅन्सर या ठिकाणी आपण अभ्यासणं महत्वाचं आहे. यामध्ये पहिली फेज ब्लीडिंग फेज जी असते मेन्स्ट्रुअल पिरियड मध्ये, त्या फेजच्या नंतर दुसरी फेज, तिसरी फेज आणि चौथी फेज अशा 4 फेज असतात. पहिली फेज ही सर्वसाधारण 1 ते 4 दिवस असते. 1 ते 4 दिवस ही ब्लीडिंग फेजच्या नंतरची 5 ते 13 दिवस, ही 5 ते 13 दिवस असणारी फेज ही तर ब्लीडिंग फेज नसते. पण या फेज मध्ये सुद्धा जर an abnormal watery fluid secrete from the vaginal flux of female, it is are also one indication or it is are also one symptoms of the uterine cancer in the female. Then 4th symptom in the uterus or uterine cancer, more blood discharge within the menstrual cycle. Normally I told you 45 to 100 ml, जवळपास 45 ml ते 100 ml एवढं ब्लीडिंग होणं साहजिक आहे, नॉर्मल आहे. मात्र त्यापेक्षा जास्त प्रमाणात जर ब्लीडिंग होत असेल, भरपूर प्रमाणात जर ब्लीडिंग होत असेल, नॉर्मल रेंज पेक्षा जास्त जर ब्लीडिंग होत असेल विदिन द मेन्स्ट्रुअल सायकल, दिस इज ऑल्सो वन युटेराइन कॅन्सर सिम्पटम्स or the symptom of uterine cancer. Then the 5th symptom of this uterine cancer is a pelvic pain. You know very well, I told you, ज्या ठिकाणी पाय आपल्या शरीराला जोडलेले आहेत याला पेल्विक गर्डल म्हटलंय. ज्या ठिकाणी हात आपल्या शरीराला जोडले गेलेले त्याला पेक्टोरल गर्डल म्हटलंय. मग पेल्विक गर्डल मध्ये या पेल्विक रिजन मध्ये पेन होणे म्हणजे त्रास होणे, या पेल्विक रिजन मध्ये फिमेलच्या त्रास होत असेल आणि हे सर्व लक्षणं पाहायला मिळत असतील, तर इट इज वन इंडिकेशन और इट इज द सिम्पटम्स ऑफ युटेरियन कॅन्सर इन द फिमेल. आणि फिमेल मध्ये युटेरस कॅन्सर होण्याची ही सर्व लक्षणं आहेत. अशी लक्षणं ज्या फिमेल मध्ये दिसत असतील त्या महिलेने तात्काळ डॉक्टरांकडे जाऊन युटेराइन
चेकअप, युटेरसचं चेकअप करून घेणे अत्यंत गरजेचं आहे. आता युटेरसचं चेकअप करणे म्हणजे नेमकं काय करणे, त्याचं डिटेक्शन करणे. आता हे डिटेक्शन नेमकं कसं करतात किंवा डिटेक्शनसाठी सर्वसाधारण कुठल्या प्रकारच्या थेरपी किंवा कुठल्या प्रकारचे सर्वसाधारण एक ज्याला आपण काय म्हणू की टेस्ट वापरतात, तर त्यासाठी विथ द पॅप स्मिअर ऑफ द व्हॅजिनल फ्लक्स. व्हॅजिनल फ्लक्स मधून जे पॅप स्मिअर येतं युटेरसचं, या युटेराइनचं पॅप स्मिअरची एक टेस्ट घेणे विथ पॅप स्मिअर, त्याची टेस्ट घेणे, त्या टेस्टवरून या युटेराइन कॅन्सरचं सुद्धा डायग्नोसिस केलं जातं, त्याचं डिटेक्शन केलं जातं. दुसरं आहे बायोप्सी. हे पॅप स्मिअर टेस्ट केली जाते किंवा बायोप्सी केली जाते. बायोप्सी करणे म्हणजे नेमकं काय करणे, तर युटेरसच्या कुठल्याही या एंडोमेट्रियम जो भाग आहे, या एंडोमेट्रियल भागाचं थोडासा एक छोटासा भाग, ज्याला आपण सर्वसाधारण काही उती किंवा काही सेल असं संबोधूया, त्या सेल किंवा उती रिमूव्ह करायच्या इंजेक्शनच्या सहाय्याने म्हणा किंवा रिसिव्हिंग जे काय इन्स्ट्रुमेंट असतात त्याच्या सहाय्याने म्हणा, हे एंडोमेट्रियमचा काही भाग काय किंवा काही उती या रिसिव्ह केल्या जातात आणि त्या लॅबकडे टेस्टिंगसाठी पाठवल्या जातात. बायोप्सी हा सुद्धा एक प्रकार आहे या युटेराइन कॅन्सरची डिटेक्शन करण्यासाठी. त्यानंतर अल्ट्रासाउंड. अल्ट्रासाउंड इट इज द वन प्रोसेस in which these uterine cancer are detected. ही अल्ट्रासाउंड ही एक प्रोसेस आहे. जसं at the time of pregnancy ultrasound which is used by the sonography, सोनोग्राफीच्या माध्यमातून अल्ट्रासाउंड ही सुद्धा एक प्रोसेस आहे ॲबनॉर्मल फिटस इंडिकेट करण्याची. तसं अल्ट्रासाउंड ॲबनॉर्मल एंडोमेट्रियम इंडिकेट करण्याची प्रोसेस आहे, त्याला डिटेक्शन ऑफ युटेरस कॅन्सर असं संबोधता येतं. आता युटेरस कॅन्सरचे, युटेराइन कॅन्सरचे आपल्याला सिम्पटम सुद्धा लक्षात आले, सिम्पटम बघितले. त्यानंतर आपण त्याचं डिटेक्शन कसं केलं जातं, त्याच्या टेस्ट कुठल्या घेतल्या जातात, पॅप स्मिअर किंवा बायोप्सी किंवा अल्ट्रासाउंड या पद्धतीच्या माध्यमातून त्याचं कॅन्सरचं डिटेक्शन करतात. मात्र याची ट्रीटमेंट काय आहे, या युटेरस कॅन्सरची ट्रीटमेंट नेमकी कुठली आहे किंवा कसली ट्रीटमेंट या युटेराइन कॅन्सरवरती केली जाते, तर त्यामध्ये केमोथेरपी. केमोथेरपी विषयी क्लासमध्ये मी तुम्हाला याबद्दल थोडीशी माहिती दिलेली आहे केमोथेरपीच्या बाबतीत, पण तरीही या ठिकाणी केमोथेरपी इज नथिंग बट द केमिकल्स विच इज डायरेक्टली प्रोड्यूस्ड इनटू द बॉडी ऑफ द अफेक्टेड द पेशंट. जो पेशंट या कॅन्सरनं अफेक्टेड आहे, या युटेरस कॅन्सरनं अफेक्टेड आहे, त्याला केमोथेरपीची ही ट्रीटमेंट केली जाते. केमोथेरपी ही एक अशी ट्रीटमेंट आहे ज्या ट्रीटमेंटमुळे शरीरातील हीट वाढवली जाते. प्रत्येक पेशीची हीट वाढवली जाते. ज्या हीटमुळे, ज्या टेम्परेचरमुळे या सेल, कॅन्सर सेल या मरतात. मात्र ती हीट नॉर्मल लिव्हिंग सेलला ती सहन झाली पाहिजे किंवा ती सहन करता आली पाहिजे, त्यासाठीचा केमिकल फॉर्म्युला त्या पेशंटच्या सेलच्या टेस्टिंग करून केला जातो आणि त्याला त्याच प्रमाणात केमोथेरपीची टेस्ट दिली जाते. म्हणजे पेशंटला किती प्रमाणात ती सहन होईल तिथपर्यंत ही केमोथेरपी केली जाते. केमोथेरपी म्हणजे इंजेक्शनच्या साहाय्याने किंवा निडलच्या साहाय्याने आपल्या शरीरात केमिकल प्रोड्यूस करणे आणि त्याच्या साहाय्याने या कॅन्सरवरती मात करण्याचा प्रकार म्हणजे केमोथेरपी. रेडिएशन्स म्हणजे जसं एक्सरे, अल्ट्राव्हायोलेट रेज, या रेडिएशनच्या माध्यमातून या कॅन्सर, या युटेराइन कॅन्सरचं सर्वसाधारणरित्या रिमूव्हिंग करणं, काढून टाकणं किंवा कमी करणं हे रेडिएशनच्या सहाय्याने सुद्धा केलं जातं. त्याचबरोबर सर्वात शेवटचा पर्याय याला एक ट्रीटमेंट म्हणून ओळखला जातो सर्जिकल रिमूव्हल ऑफ युटेरस. सर्जिकली म्हणजे ऑपरेशन करून फिमेलच्या शरीरातील युटेरस, ज्याला गर्भाशय असं म्हणतो, ते गर्भाशय रिमूव्ह केलं जातं, काढून टाकलं जातं, ज्याचा कॅन्सर सेलचा परत परिणाम इतर अवयवांवरती होऊ नये आणि त्या व्यक्तीला पूर्ण शरीराला कॅन्सरग्रस्त होऊ नये म्हणून ज्या भागाला युटेरस म्हणजे ज्या भागाला कॅन्सर झालेला तो भाग म्हणजे युटेरस, हा युटेरसचा भाग पूर्णपणे काढून टाकला जातो. म्हणजे पूर्ण युटेरस, गर्भाशय पूर्णपणे रिमूव्ह केलं जातं, काढून टाकलं जातं. आणि हा शेवटचा पर्याय या ट्रीटमेंट मध्ये ठरतो म्हणजे सर्जिकल रिमूव्हल ऑफ युटेरस. युटेरस काढून टाकलं जातं फिमेल मधलं. फिमेलच्या शरीरामध्ये गर्भाशय ठेवलं जात नाही. ज्या वेळेला युटेराइन कॅन्सर हा शेवटची ट्रीटमेंट किंवा शेवटचा पर्याय हा ठरू शकतो. इथं युटेरस कॅन्सर किंवा युटेराइन कॅन्सर नो मध्ये तुम्हाला एक पूर्ण स्टडी दिलेले, हे पूर्णपणे
क्लिअर, या ठिकाणी युटेराईन कॅन्सर संपतो. नेक्स्ट नंबर 2 ला आहे ब्रेस्ट कॅन्सर, विच इज आर ऑल्सो वन कॉज और वन व्हेरी हार्मफुल डिसीज इन द फिमेल. महिलांमध्ये हा ब्रेस्ट कॅन्सर सुद्धा हानिकारक असा एक आजार आपल्याला पाहायला मिळतो, जसा युटेराईन कॅन्सर आहे. या ब्रेस्ट कॅन्सरचे काही सिम्पटम्स आहेत. हे सिम्पटम्स जसं की युटेराईन कॅन्सरचे सिम्पटम आपण बघितले, तसे ब्रेस्ट कॅन्सरचे सिम्पटम या ठिकाणी लंप इन ब्रेस्ट और द अंडरआर्म. लंप इन ब्रेस्ट म्हणजे ब्रेस्ट रिजन मध्ये लंप, ज्याला आपण सर्वसाधारण ज्याला आपण असे म्हणता येईल की थिक नोडूल लाईक स्ट्रक्चर, नोडूल सारखं, नोडूल जसं आपण त्याला एक लंप नोडूल लाईक अँड हार्ड, पेनलेस, विशेषतः ज्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही अशा प्रकारच्या गाठी, ज्याला आपण लंप असं म्हणतो. लंप इज नथिंग बट ज्याला आपण गाठ असं समजू शकतो. दिस लंप इन द ब्रेस्ट, ब्रेस्ट मध्ये लंप होणे आणि त्या पेनलेस असणे, या प्रकारचं एक लक्षण पहिलं सुरुवातीचं हे ब्रेस्ट कॅन्सरचं आपल्याला फिमेलमध्ये पाहायला मिळतं. लंप इज पेनलेस म्हणजे हे जे लंप निर्माण होतात त्या लंप कशा असतात तर पेनलेस असतात. कुठल्याही प्रकारचा त्रास या लंपचा सुरुवातीला फिमेलमध्ये जाणवत नाही किंवा तो इंडिकेट केला जात नाही किंवा त्या फिमेलच्या ते लक्षात येत नाही. मात्र याच्या नंतरचे लक्षण हे इंडिकेट करतात की ब्रेस्ट कॅन्सर हा या ठिकाणी आपल्याला इंडिकेट करू शकतो. हे लक्षण स्वेलिंग ऑफ ऑल और पार्ट ऑफ द ब्रेस्ट, पूर्ण ज्याला चेस्ट रिजन असं म्हणू, या चेस्ट रिजनला स्वेलिंग येते किंवा समटाइम्स इन सम फिमेल्स ओनली द ब्रेस्ट स्वेलिंग, म्हणजे फक्त ब्रेस्टलाच स्वेलिंग येते, सुजतं ब्रेस्ट, किंवा मग पूर्ण चेस्ट म्हणजे छातीला सूज येते किंवा ओनली ब्रेस्टला सुद्धा सूज येऊ शकते. हे तिसरं लक्षण आपल्याला या ब्रेस्ट कॅन्सरचं पाहायला मिळतं. त्यानंतर स्किन इरिटेशन, हा कॅन्सर ब्रेस्टमध्ये जरी असेल तर पूर्ण शरीरावरती स्किन इरिटेशन येतं. ऑन द फेस ऑल्सो, चेहऱ्यावरती सुद्धा याचं इरिटेशन येतं, विशेषतः ऑन द चेस्ट अँड द ॲब्डॉमेन, पर्टिक्युलरली ऑन द स्टमक, विशेषतः स्टमकच्या वरची जी स्किन असते त्या स्किनवर किंवा सर्वसाधारण चेस्ट स्किनवर अँड ऑल्सो ऑन द फेस, चेहऱ्याच्या स्किनवरती सुद्धा या प्रकारचं या इरिटेशन, स्किनचं इरिटेशन आपल्याला पाहायला मिळते. इट इज द सिम्पटम और इंडिकेशन ऑफ ब्रेस्ट कॅन्सर. नेक्स्ट सिम्पटम ब्रेस्ट और निपल पेन आफ्टर 6 मंथ, 6 महिन्यानंतर किंवा 6 महिन्याच्या नंतर एकतर ब्रेस्ट मध्ये पेन व्हायला लागतो किंवा निपल मध्ये पेन व्हायला लागतो. विदिन द निपल और ऑल ब्रेस्ट द पेनफुल आफ्टर इन्फेक्शन और आफ्टर द लार्ज लंप फाउंड इन टू द ब्रेस्ट. जर ते लंप मोठमोठे झाले किंवा लंप जर जास्त जाड झाले त्या ब्रेस्ट मध्ये तर त्याच्या नंतर एकतर ब्रेस्ट पेन होतो किंवा मग एकतर निपल पेन होतो. इट इज ऑल्सो वन इंडिकेशन ऑफ ब्रेस्ट कॅन्सर. देन द nipple retraction, nipple retraction is nothing but these erectile nipple are not found after the infection. Erectile generally female मध्ये nipple हा erectile असतो, मात्र retraction is found at the time of after infection. इन्फेक्शनच्या नंतर nipple retraction हा एक प्रकार पाहायला मिळतो. These are also one indication of the this breast cancer. Redness as well as the scaliness or the thickening of the nipple or the breast skin. Listen, this is the last symptom. एक तर लालसरपणा पूर्ण ब्रेस्ट वरती किंवा पूर्ण चेस्टला रेडनेस येतो, लालसरपणा येतो. त्याचबरोबर थिकनिंग ऑफ द निपल ऑर द स्किन आणि त्वचेची जाडी वाढायला लागते. इरिटेशन येतं, इरिटेशन येऊन त्या त्वचेची जाडी वाढायला लागते आणि ब्रेस्टवरची त्वचा किंवा निप्पलची त्वचा किंवा पूर्ण चेस्टची त्वचा ही जाड होते आणि जास्तीत जास्त जाड आपल्याला ती पाहायला मिळेल. These all of these 7 is the symptom of breast cancer. हे सर्व जर असतील ज्या महिलेमध्ये हे पाहायला मिळेल, हे सर्व कॅन्सरची लक्षणं, ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणं आपल्याला पाहायला मिळतील. आता ह्या ब्रेस्ट कॅन्सरचं डिटेक्शन कसं केलं जातं, डायग्नोसिस कसं केलं जातं
मॅमोग्राम, देर इज अ नीड ऑफ डायग्नोसिस. या डायग्नोसिस साठी मॅमोग्राम ही पद्धती वापरली जाते. अनदर मेथड एक्सरे. मॅमोग्राम म्हणजेच एक्सरे आहे. या एक्सरेच्या माध्यमातून लंप विच इज फाउंड इन टू द ब्रेस्ट मध्ये असणारे लंप हे एक्सरेच्या माध्यमातून आयडेंटिफाय केले जातात. त्याचबरोबर अल्ट्रासाऊंडच्या माध्यमातून सुद्धा कॅन्सरचं डिटेक्शन होतं. जसं अल्ट्रासाऊंड इन युटेरस कॅन्सर मध्ये अल्ट्रासाऊंडच्या माध्यमातून कॅन्सर सेलचं डिटेक्शन होतं. तसंच या ब्रेस्ट कॅन्सर मध्ये सुद्धा अल्ट्रासाऊंडच्या माध्यमातून कॅन्सरचं डिटेक्शन केलं जातं. त्याचबरोबर मात्र इथे एमआरआयच्या माध्यमातून सुद्धा या ब्रेस्ट कॅन्सरचं डिटेक्शन केलं जाऊ शकतं. बायोप्सी, या ज्या गाठी असतात किंवा हे जे लंप असतात याची जर बायोप्सी केली, एखादी छोटीशी गाठ इंजेक्शनच्या माध्यमातून किंवा जे रिसिव्हिंग निडल असते त्या रिसिव्हिंग निडलच्या माध्यमातून त्याची बायोप्सी करून जर टेस्ट घेतली तर त्या बायोप्सीच्या माध्यमातून सुद्धा याचं डिटेक्शन, या ब्रेस्ट कॅन्सरचं डिटेक्शन केलं जाऊ शकतं. आणि त्याचबरोबर या ब्रेस्ट कॅन्सरचं डिटेक्शन करणं ब्लड टेस्ट मधून सुद्धा होतं. इट इज अ व्हेरी इझी. हे सर्वात सोपं आहे. ब्रेस्ट कॅन्सरचं डिटेक्शन करण्यासाठी ब्लड टेस्ट सुद्धा केलं जातं. त्याच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला ब्रेस्ट कॅन्सर हे डिटेक्ट करता येतं. आता यावरती ट्रीटमेंट, जसं युटेरस कॅन्सर वरती ट्रीटमेंट आपण बघितली तशीच ट्रीटमेंट या ब्रेस्ट कॅन्सर वरती सुद्धा पाहायला मिळते. रेडिएशन थेरपी ही एक थेरपी वापरली जाते. म्हणजे एक्सरे किंवा अल्ट्राव्हायोलेट रे याचा मारा करून या लंपचं पाणी केलं जातं. विच आर रिमूव्ह फ्रॉम द ट्यूबच्या माध्यमातून ते रिमूव्ह सुद्धा केलं जातं. या पद्धतीने सुद्धा या जे लंप आहेत ब्रेस्टमध्ये हे रिमूव्ह केले जातात. हे एक प्रकारची ट्रीटमेंट ठरू शकते. जर त्यानं पूर्णपणे एक कंट्रोलिंग मिळालं नाही तर केमोथेरपी या युटेराइन कॅन्सर मध्ये सुद्धा वापरली जाते. इन ऑल द टाइप ऑफ कॅन्सर, सर्व प्रकारच्या कॅन्सर मध्ये ही केमोथेरपी नावाची थेरपी ही सर्वसाधारणतः इफेक्टिव्ह आहे किंवा परिणामकारक आहे. म्हणून केमोथेरपीचा सुद्धा या ठिकाणी या ब्रेस्ट कॅन्सर मध्ये वापर केला जातो. त्याचबरोबर केमोथेरपी लंपोक्टोमी, केमोथेरपी लंपोक्टोमी म्हणजे या लंपला केमोथेरपीचा मारा करून त्याला सर्वसाधारण त्याचं लिक्विड मध्ये रूपांतर करून रिसीव्ह केलं जातं. या प्रकारची केमोथेरपीची ट्रीटमेंट सुद्धा. त्याचबरोबर मॅमोप्लास्टी विच रिमूव्ह द मेमरी ग्लँड मीन्स द ब्रेस्ट ऑल्सो. मॅमोप्लास्टीच्या माध्यमातून पूर्ण ब्रेस्ट सर्जरीच्या माध्यमातून दिस लंप आर रिमूव्ह, सर्जरी करून ब्रेस्ट मधून हे लंप काढून टाकले जातात आणि नंतर त्या ब्रेस्टला परत प्लास्टिक करून ऍज इट इज म्हणजे जसा त्याचा आकार असेल त्या आकाराचं परत मेमरी ग्लँड हे प्लास्टिकच्या माध्यमातून निर्माण केलं जातं. त्याला मॅमोप्लास्टी असं सुद्धा म्हणतात. मॅमोप्लास्टीच्या माध्यमातून सुद्धा कॅन्सरवरती बऱ्याच प्रमाणात मात करता येऊ शकते. मात्र दोन्ही कॅन्सरसाठी जास्तीत जास्त इफेक्टिव्ह ही केमोथेरपी नावाची ट्रीटमेंट ही इफेक्टिव्ह ठरते. आजपर्यंत केमोथेरपीच्या माध्यमातून बरेचसे कॅन्सरचे पेशंट हे दुरुस्त झालेले आहेत. म्हणून केमोथेरपी असेल, रेडिओथेरपी असेल, रेडिएशन किंवा हे दिस मॅमोथेरपी बोलली इन द ब्रेस्ट कॅन्सर मध्ये मॅमोथेरपी या अशा थेरपीज आहेत. आणि काही वेळेला कंबाईन थेरपी सुद्धा या कॅन्सरसाठी वापरली जाते. कंबाईन थेरपीमध्ये अनेक दोन किंवा दोनपेक्षा अधिक थेरपी एकत्रितरित्या वापरले जातात आणि याच्यावरती कंट्रोलिंग मिळवलं जातं. जे आपण हे कॅन्सरचा या ठिकाणी जो अभ्यास करतोय यामध्ये केमोथेरपी असेल, रेडिओथेरपी असेल किंवा सर्जरी असेल, अशा सर्व थेरपी जी एकत्रितरित्या एकाच वेळेला वापरल्या जातात. काही वेळेला पेशंटला जास्त जर थर्ड स्टेजला कॅन्सरची स्टेज जर असेल तर अशा वेळेला या सर्व थेरपीचा वापर एकाच वेळेला केला जातो. आपण या पद्धतीने दोन कॅन्सर विषयी माहिती पाहिली. रिमेनिंग पार्ट आता राहिलेला भाग आहे मेन्स्ट्रुअल सायकल. मेन्स्ट्रुअल सायकलच्या 4 फेज आहेत ते आपण या नंतरच्या पिरियडमध्ये पाहणार. ओके, थँक्यू.